बातमी बुलढाण्यातून. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव कचोरीवर आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम झालाय. शेगाव कचोरीचे भाव हे वाढलेत आणि सोबतच इंधनही संपलाय असा दावा केला जातोय. मात्र जय महाराष्ट्रच्या फॅक्ट चेकमध्ये सर्व व्यवस्थित सुरू असल्याची माहिती ही समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात फॅक्ट चेक केले आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी. पाहूया. बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव गजानन महाराज मंदिर आणि आनंद सागर नंतर आणखी एका गोष्टीने ओळखलं जातं ते म्हणजे शेगाव कचोरी. प्रसिद्ध अशा शेगाव कचोरी सेंटर मी आहे आणि आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम या थेट कचोरीवर देखील झाला असल्याचं बोललं जातं. या ठिकाणी गरमागरम अशा कचोऱ्या काढलेल्या आहेत आणि गॅस शेगडी देखील सध्या सुरू आहे आणि तेल यामध्ये उकळताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र ही शेगडी जी सध्या सुरू आहे ती या LPGच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सध्या अंतिम टप्प्यात यांच्याकडे या गॅस सिलेंडरचा साठा असल्याने कुठल्याही क्षणी गॅस सिलेंडरचा साठा संपू शकतो आणि हा गॅस सिलेंडरचा साठा संपल्यानंतर पर्यायी व्यवस्था म्हणून या दुकानदारांनी या ठिकाणी इलेक्ट्रिक शेगडी असेल किंवा मग या ठिकाणी ह्या लाकडी जी शेगडी आहे ती उपलब्ध करून देण्यात आली आहे. बाजूला पुढे आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इंधन म्हणून ह्या लाकडाचे तुकडे देखील या व्यावसायिकांनी या ठिकाणी आणलेले आहेत. शेगावच्या कचोरीच्या भावामध्ये कुठलाच फरक जो आहे आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा झालेला नसल्याचं जय महाराष्ट्राच्या फॅक्ट चेक मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. इंधनाचा अल्पसाठा आहे. शेगाव कचोरीच्या दरामध्ये देखील वाढ होऊ शकते आणि पर्यायी इंधन म्हणून या ठिकाणी लाकड्या शेगड्यांचा वापर देखील केला जाईल अशी संपूर्ण परिस्थिती जी आहे सध्या शेगाव कचोरीच्या बाबतीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा. दरम्यान शेगाव कचोरी संचालक करण शर्मा यांनी या संदर्भात काय माहिती दिली आहे ती पाहूयात. मला सांगा किती रुपयाला सध्या तुम्ही कचोरी विकताय? 10 रुपयाला. 10 रुपयाला विकताय. काय सध्या तरी परिणाम झाला का काही याच्या भावावरती? ते आता फक्त कसं गॅसची आपल्या कचोरीवर काही परिणाम नाही, 10 रुपये आहे. पण आता कसं गॅसची जी समस्या येऊ लागली त्याच्यामुळे पुढे चालून काही ना काही असं आहे की भाव वाढू शकतो. युद्धाचा काही जास्त परिणाम नाही आहे आमच्याकडे. आणि शेगाव कचोरीचे हे जे रेट आहे ते मागच्या वर्षी डिसेंबर पासून वाढलेले आहे. किती रुपयाला विकता तुम्ही मागच्या वर्षी? 2 रुपये वाढले होते, 12 रुपये केली. पहिले 10 होती, आता 12 रुपये कचोरी केली आहे. युद्धाचा काही परिणाम दिसतो का तुमच्याकडे? नाही, युद्धाचा काही परिणाम नाही आहे. जर गॅस सिलेंडरची कमी आलीही तरी आपण इलेक्ट्रिक भट्टीचा व्यवस्था केली आहे.